की भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट असतो, सिटी क्रिकेट असतो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, त्याची माहिती लगेच आम्हाला मिळते आणि तेच सज्ज होतील समालोचन करण्यासाठी. भानुदासजी पाटील आज आमच्यात उपस्थित आहेत. मान्यवर कक्षामध्ये त्यांच्या पुढाकाराने खरं दत्त मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तो खरी तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं संपन्न झाला होता. सुरे गावच्या तळावजवळ तालुका भिवंडी या ठिकाणी संपन्न झाला. तर बोलूया आपण सामन्याकडे. चेरुबा कोण विपक्ष जय बोलनाथ सरलूपाडा धन्यवाद, गवळी सर धन्यवाद, कालीराम केनी सर धन्यवाद, समीर ठाकरे, प्रशांत म्हात्रे आपण पाहतोय मॅन इन फॉर्म. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र पाटील इथे पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. इनफिल्डच्या वरून मात्र लॉंग ऑन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन तिथे तैनात केले गेले. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेने ऑफ द मार्क प्रशांत म्हात्रे, एका धावेने चेरोबा कोण संघाचं अकाउंट ओपन होते. मागील सामन्यामध्ये चेरोबा कोण संघाने नक्कीच रोमांचक लढतीमध्ये विजय संपादन केला होता. जवळजवळ पराभूत होणारा सामना चेरोबा कोण संघाने जिंकला होता. चेरोबा कोण तालुका क्रिकेटमधला एक फायटर संघ आहे. येथे जागेवरून हा फटका केलेला मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मिस फील्ड, झेल मात्र ड्रॉप. जीवदान दिला जातोय या फलंदाजाला आणि या जीवदानाचा फायदा उचलून दीपक मुकादम देखील आपलं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाजांनी आपले खाते उघड केलेले आहे. चेरोबा कोण संघाची धावसंख्या 2. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि स्पर्धेची आज अंतिम रजनी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू अगदी पेट केलेल्या फलंदाजाला. दरम्यान माजी उपसरपंच अंजूर इंद्रजित पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण आमचे व्यापीठ असूया. दिव्या अंजूर गावचे या माजी उपसरपंच इंद्रजित पाटील साहेब इथे उपस्थित झालेले. त्यांना विनंती असेल की आपण आमचे व्यापीठ असूया. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ते फाईन केलेल्या चेंडूला शॉर्ट फाईनल ग्रीजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 3 आपण पाहतोय. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. महेंद्र पाटील चांगली गोलंदाजी करताना बॅकफुला जाऊन फटका केलेला आहे. इथे देखील आपण पाहतोय कार्पेटच्या सारे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे देखील एक सिंगल रन्स एका धावेने धावफलक घालता ठेवलेला आहे. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर केला जातोय. मोठे फटके येत नाहीत आणि एका धावेंवर भर दिला जातोय. एका धावेने धावफलक हलता ठेवलेला चेरोबा कोण संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने. धावसंख्या 4 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि यस पंचाचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज बाद. 5 चेंडूने बिग ब्लो, मोठा हादरा बसतोय चेरोबा कोण संघाला. प्रशांत म्हात्रे हा डगॉटच्या दिशेला जाताना
थिरकताना एक गाण्यावर पाहायला मिळत आहे. आज परेश महाजनच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 वेगाने वाढून होते धावपलकावर 26 धावा. हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये हाणामारीचा फटका परेश महाजनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या इनिंग मधील अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 1 ते 2 मोठे फटके चेरोबा कोण संघाला एका चॅलेंजिंग आव्हान फेस करण्यासाठी नक्कीच स्कोर मोडवर घेऊन जातील. कारण आपण पाहतोय परेश महाजनला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. यस वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक, त्याचबरोबर ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच आणि एक डॅसिंग पर्सनॅलिटी महेंद्र पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. महेंद्र द्वारकानाथ पाटील म्हटलं की एक डॅसिंग पर्सनॅलिटी, ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि साईस्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा. या संघाला आपण सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतोय, ग्रामीणमध्ये पाहतोय आणि 40+ मध्ये सुद्धा आपण साईस्पोर्ट खारबाव संघाला बघितलं. पहिल्या दिवशी आपण बघितलं क्वार्टर फायनलमध्ये हा संघ पराभूत झाला. त्या संघाचे सर्वा महेंद्र द्वारकानाथ पाटील यांचं आगमन झालेलं आपलं एन्जॉय ग्रुपच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल. महेंद्र पाटील साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच पायगावचे एवन जोडी विकास मुकादम अजिंक्य मढवी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र क्लीन बोल्ड. पूर्णपणे एष्टा खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज परेश महाजन याचा. अराउंड लेग आणि त्रिफलाबाद.
खूप अतूट नातं आहे. कारण पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव सिटी फॉर्मॅट असेल, ग्रामीण फॉर्मॅट असेल, 40+ असेल, तिन्हीमध्ये खेळताना त्यांचा संघ आपण पाहतोय. आणि विशेष म्हणजे ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी 3rd प्राइज कॅश प्राइज त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय एनजीओ ग्रुपच्या वतीने. सत्तावीस 74 क्रमांकाची जी गाडी आहे त्याची लाईट चालू आहे. ज्या कोणाची ती 4 व्हीलर असेल आपण तिथे जा. 28 धावत धावलेल्यावर शेवटचे षटक मार्गस्थ असताना चेरुबा कोण संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणव मास्टर अंजुर संघ संघटक आणि सनम कुमार पायगाव संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. या षटकानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील तिथे केला जातोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय थर्ड रिझन मध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. 2 धावे या लेगबाजच्या रूपाने धावफलकामध्ये जोडल्या जाते. चेरुबा कोण संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर एकूण धावा जोडलेल्या तर 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जे बोललात तर सरवलपाडा या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल सनम कुमार पायगाव विपक्ष प्रणव मास्टर अंजूर या 2 संघामध्ये. O2 डॉक्टर मुरेश्वर गवळी सर. तरी वाढलेला असणार आहे. परंतु कॉलिंग कोण करणार आहे? क्या बात आहे. अनिल कॉलिंग करणार आहे. सनम कुमार पायगाव संघ कॅप्टन. पॉईंटची माहिती आहे एन्जॉय ग्रुप. आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात वसंत माते सामाजिक संस्था गुंदवली. आमचे महेंद्र पाटील साहेब एक डॅशिंग पर्सनॅलिटी. आणि आमचे 3rd प्राईज जे आहे त्याचे स्पॉन्सर आहेत कॅश प्राईजनुसार. आणि नेहमीच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक कार्य कुठलंही असो त्याच्यामध्ये सर्वप्रथम पुढाकार घेणारे पर्सनॅलिटी म्हणजे महेंद्र पाटील. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. क्या बात आहे. एन्जॉय ग्रुप आलेला आहे. येस महेंद्र पाटील खूप खूप आभार आपण टॉससाठी. पण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण बसायचं थांबायचं आहे. अनिल कसा अनुभव आला खेळताना? नो डाऊट धनंजय अण्णा गवळी यांची तर सर्वतोपरी सहकार्य या स्पर्धेसाठी झालेलं आहे. त्यांचा संघ म्हटल्यानंतर सनम कुमार तसेच सनम कुमार त्यांचाही संघ आहे. कसा अनुभव आला खेळताना? कसं एन्जॉय केले पहिली मॅच खेळताना? पहिली मॅच तुम्ही खेळलेला काहीतरी अनुभव आला असेल? चांगला अनुभव आला. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? शतरक्षण.
या पाठीमागे विशेष उद्देश, कारण पहिली मॅच डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेले मनोधैर्य वाढलेलं असणार आहे. साधारण काय माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही मात्र आजच्या दिवसाची क्वार्टर फायनलची मॅच खेळू शकता. आमची बॉलिंग लाईन थोडीशी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे कमीत कमी धावा तर रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फलंदाजीच केली असती. मागच्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करावा लागला, पण तो क्रिकेट एक संघर्षच आहे, संघर्ष करावाच लागतोय. यावेळेला काय बॅटिंग लाईनअपमध्ये बदल केला जाईल? नाही, सेम बॅटिंग लाईन असेल. संघ तोच राहणार आहे की बदल केला जाईल? सेम टीम आहे. काय साधारण माइंडसेट काय असणार आहे? किती धावांपर्यंत गेलं तर धावसंख्या सेफ असू शकते, तुम्ही विजय संपादित करू शकता? आमची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. अनिल म्हणतोय आमची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे आणि अंजूरचे कॅप्टन म्हणतात आमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे. म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संघर्ष बघायला मिळेल. तर तुमच्या संघासाठी तर खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून सनम कुमार पायगाव संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि प्रणव मास्टर अंजूर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आपण लगेच कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर, थँक्यू सो मच सुभाषजी तुम्हा सर. तर सामना सुरू होतोय त्या अगोदर काही सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण संपन्न करत आहोत. उपस्थित पाहुण्यांमध्ये माजी सरपंच खारबावचे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व तसेच स्वतः एक चांगले क्रिकेटर सन्मान्य महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. एन्जॉय ग्रुपला मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. सामना सुरू देखील झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक चौकारी बघायला मिळाला, परंतु हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्रिकेट या खेळाप्रती नेहमीच एक पाऊल पुढे असणारं व्यक्तिमत्व, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये महेंद्र पाटील यांच्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि आज त्यांचा सन्मान आपण एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये करत आहोत. सर्व एन्जॉय शाही सन्मान आपण करणार आहोत, कारण थर्ड प्राइज स्पॉन्सर, कॅश प्राइज थर्ड प्राइज स्पॉन्सर खरं तर या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. तेव्हा त्यांचा एक शाही सन्मान एन्जॉय ग्रुपचे सर्व पदाधिकारी करतायत, आपण पाहू शकता. यस महेंद्र पाटील साहेब, आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. एन्जॉय ग्रुपच्या वतीने आपला आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. असं सहकार्य सातत्यानं तुमचं आम्हाला लाभेल हीच आजच्या दिवशी खरं तर इच्छा व्यक्त करतो. हे पाहू शकता या ठिकाणी सर्व सभासद एन्जॉय ग्रुप भिवंडी आणि त्यांच्या शुभास्या सन्मान होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी दिली जाते. सन्मान स्वरूपी पारितोषिकांचा वर्षाव असणारी स्पर्धा, बक्षिसांचा भडीमार असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा. ऑन साइडला उडवल्या बॉल, मिड विकेटला फिल्डर येतात, बॉल खाली पोहोचू शकत नाहीयेत आणि या ठिकाणी बॉल अडवला जरूर, परंतु थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि आणखी एक चौकार येतोय प्रशांतच्या विरुद्ध. आक्रमक सुरुवात. पप्या मुकादम, सत्या मुकादम यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आकाश पाटील, आपण आपल्या शुभास्ते सत्या मुकादम यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. 2 चौकार आतापर्यंत आलेत. पुढचा बॉल, हो स्विंग अँड मिस, चांगला कटर होता. प्रशांत थोडासा नाराज आहे. ज्याप्रमाणे फील्ड सेटअप होतं, कॅप्टननं त्याला जी फिल्डिंग हवी होती ती दिली नव्हती कदाचित, असंच वाटतंय आणि त्याच्याचमुळं तो थोडासा नाराज दिसला. परंतु इथे पलटवार त्यानं केलेला. इनिशियल ओव्हर्समध्ये सुरुवात सरवली पाडाला जी मिळणं गरजेची आहे ती सुरुवात मिळाली आहे. पुन्हा मिडॉनच्या डोक्यावरून आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन सीमारशा क्लिअर करत असताना येतोय एन्जॉय ट्रॉफी चौकार. मध्ये इंटेन्शन, उद्दिष्ट स्पष्ट आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचं.
आणि प्रशांत वर आक्रमण. ओहो हो, स्कूप करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. आता धावबादची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. चांगला खेळत होता या ठिकाणी, अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि फायनली पहिला धक्का लागतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला. तेरा धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी बघायला मिळाल्या. परंतु या ठिकाणी एक वेगळा प्रयत्न केला फलंदाजांना. सरळ बॅटनं चांगल्या धावा येत होत्या, परंतु या ठिकाणी मागे स्कूप करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. पहिला धक्का महेंद्र पाटील हा खेळाडू या ठिकाणी बाद होताना पण पाहिला. 8 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि सुरुवात जी हवी होती ती सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. 13 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी परेश महाजन बॅटिंग खूप चांगली केली आहे. या मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. प्रशांत महागडा ठरला. इनिशियल ओव्हर्स मध्ये प्रशांत कडून अपेक्षा होती की अर्ली ब्रेक थ्रू त्यानं द्यावे, परंतु तो येथे महागडा ठरला. आता पलटवार कमबॅक परेश महाजन करून देणार का चेरोबा कोण संघाला. स्ट्राइक एंडला बॅटर रवी चौधरी. रवी चौधरीनं देखील चांगला रोल प्ले केलास आजच्या ह्या टुर्नामेंटमध्ये. परिसा बॉल सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह केलाय. कवचला बॉल येतोय डीप मध्ये. कवचचा फिल्डर बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेण्याची वेळ होती. स्ट्राइक रोटेट केली आहे ती रवी चौधरीनं. सिकलच्या साह्यानं स्कोर आता पुढे जाताना 14 वर रन बॉल इक्वेशन. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना झुकलेला दिसतोय असं म्हणायला हरकत नाही अल्पेशजी. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. वीर तानाजी दापोडे संघाची स्थिती अशीच होती चेरोबा कोनच्या विरुद्ध आणि त्या कंडिशन मधून चेरोबा कोननं विजय मिळवला होता. दिनेश भोईर त्या सामन्याचा हिरो ठरला होता. पुन्हा एकदा तशी करामत करावी लागेल. यावेळेला शफल झाला. आडव्या बॅटनं ऑन साइडला बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला पाठवला बॉल. एकच धाव तिथे मिळेल. आज मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळाली. एन्जॉय ट्रॉफी 2025ला सदिच्छा भेट देताना अनेक दिग्गज नेते मंडळी या भिवंडीच्या राजकीय क्षेत्रामधील, त्याचबरोबर अनेक उद्योजक, अनेक समाजसेवक, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतलेली आहे अशा अनेक दिग्गज मंडळी आपल्याला मंचावर बघायला मिळाली. हे प्रेम आहे क्रिकेट या खेळाप्रती, प्रेम बघायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलनं हा देखील फटका सुपर रवी चौधरीच्या बॅटमधून क्लासिकल फटका 2 धावा येथे पूर्ण करतोय. जय भोलेनाथ सरवली पाडा. अतिशय सुंदर खेळ या टीमच्या वतीनं विशेषतः गोलंदाजांनी कमाल केली. महेंद्र असेल, भोलेनाथ असेल, प्रवीण असेल, रवी असेल. पुन्हा फुल टॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. मिड विकेटला बॉल येतोय. पुन्हा डबलचा कॉल आहे. इथे धावबादची संधी असेल आणि या वेळेला मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय. आउट. दुसरा धक्का. मध्ये बाद झालाय. एक बाईकची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. कोणाची हरवली असेल ओळख पटवा आणि येथून कलेक्ट करा.
नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय भोलेनाथनं गोलंदाजी कमालीची केली. आज 5 धावा फक्त खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. पायगावचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत मंचावर तुम्ही पाहतायत, कारण काल स्वयंभू पायगाव हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आणि आज सनम कुमार पायगाव हा संघ देखील चांगला खेळतोय. क्या बात आहे. जॉली स्पोर्ट कामतकर संघानं फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. एन्जॉय ट्रॉफी पर्व पहिलं. यावेळेला हवे त्या बॉल फिल्डर आहेत, बरोबर फिल्डरला निवडलं होतं परंतु थोडेसे अपुरे राहिले. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. ज्या वेळेला तुमच्याकडे धावा कमी आहेत वाचवण्यासाठी, अशा कंडिशन्स मधून तुम्हाला हाफ चान्सेस पूल मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही या मॅच मध्ये पलटवार कराल अथवा हा सामना तुमच्यासाठी कठीण होणार. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. डोक्यावर बर्फ ठेवून सध्या फलंदाजी करतोय रवी चौधरी मैदानाच्या आतमध्ये. जास्त रिस्क घेत नाहीये. सिंगल डबल्स येत आहेत त्याच्या बॅट मधून. यावेळेला फ्लायटेड बॉल, थोडासा बाउन्स मिळाला आहे. धावबाची संधी असेल, अपील रनआउटची केली आहे, फलंदाज होतोय आउट. फार मोठा धक्का लागलाय आणि हा तिसरा खेळाडू जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. ओ दिलीप सरपंजी तुसी ग्रेट हो शागे आणि ठोकला दिलीपनं षटकार. काय फटका खेळलाय दिलीपनं, सामन्याची हवा बाहेर काढली आहे. पुढचा बॉल, बॅटची एज अँड टेकन, विकेट गॉन. दिनेश भोईरनं तिखट पलटवार केलेला आहे आणि सांगितलंय मी ही कच्च्या गुरुचा चेला नाही. विकेटचं पतन.
9 बॉल 6 ची गरज. विकेट या ठिकाणी घेतली. पुन्हा एकदा षटकारानंतर दिनेश भोईरनं पलट वार केलेला आहे. क्षेत्ररक्षण आता सजवलं जात आहे. काही क्लोज फिल्डर्स. 9 ball are remaining and 6 more run to win. Next ball over the wicket. दिनेशचा हा चेंडू चांगला फटका आहे. सेन्सिबल क्रिकेट. कव्हर ड्राईव्ह. सॉफ्ट हँडनं फक्त कव्हर्सला बॉलला ढकललाय आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 26 वर. असा खेळ करावा लागेल. आता इथून मोठ्या फटक्यांची गरज नाहीये हे ओळखल्यानंतर बॅटर शिवानं एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट केलेले आहे. फटाक्यांची आतषबाजी होते सध्या. पाटील राखे खुश आहेत. शफल झाले. ऑन साइडला बॉल मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखी एक झेल पकडलाय. मॅच मध्ये आता पुन्हा पलटवार. ये चेरोबा कोण है? ऐस आसानी से हार नहीं मानने वाले. जबरदस्त खेल. पुकार. आनंद तुम्ही वाढवलात त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. असं सहकार्य तुम्ही करत राहा. एका धावेची गरज आहे. 6 बॉल शिल्लक. काय फटका खेळलाय तो. फटका एक नाही दोन नाही तर 1000 वेळा बघत राहावा असा फटका होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल नजाकत पाहायला मिळाली त्या फटक्या मागे. हॅव अ लुक ॲट दॅट. होम फोटो लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे टेलिकास्ट त्यात होम फोटो लाईव्हचं आपल्याला बघायला मिळालं. स्क्वेअर ऑफ द विकेट. ग्रेट शॉट. वीरेंद्र सेहवाग अशाच प्रकारे पॉइंट कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर या झोन मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा आणि तसा फटका आपल्याला बघायला मिळाला. परंतु येथे काय घडलंय. व्हॉट अ कॅच. ॲथलेटिक एफर्ट. पुन्हा एकदा प्रशांत इन ऍक्शन. जबरदस्त झेल त्यानं पकडलाय. फलंदाज फेल. आता 5 बॉल एका धावेची गरज. चौकार षटकार जोरात होऊ दे याची नाय. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. क्या बात आहे. काय झेल पकडलाय. वाह. व्हेरी गुड कॅच. वाटतच नाहीये की एका 40+ खेळाडूंना झेल पकडलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील प्रशांतनं अशाच प्रकारे झेल पकडला होता आणि इथे जवळजवळ फर्स्ट सेकंड स्लीप पर्यंत पोहोचला आणि तो झेल त्यानं पकडलाय. 5 बॉल एका धावेची गरज. हा सामना जिंकण्याकरिता ही भव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. ठाणे जिल्हास्तरीय 40+ क्रिकेटचा महासंग्राम. मालिकावीरासाठी बाईक दिली जाणार आणि प्रथम क्रमांकासाठी देखील बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार अशी भव्य स्पर्धा. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आज आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं. दिनेश गायकवाड एन्जॉय ग्रुप कमिटी मेंबर. आयोजनामध्ये जी मेहनत आज सर्वच या 12च्या
खरं तर 12 मेंबर्सनी घेतली ते आज सर्व खुश आहेत, अगदी काही भावनिक देखील झालेले आहेत. दिनेश गायकवाड यांचं म्हणणं होतं की आज मी इमोशनल झालो अक्षरशः ही स्पर्धा सक्सेस होताना पाहून. असे काही भावनिक क्षण, परंतु मॅच 5 बॉल आणि 1 धावेची गरज सर्व खेळाडू जवळ लावलेत. यावेळेला पंच केलाय, फटका विजयाचा, विजयी चौकार येतोय आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा संघानं बाजी मारली आहे. हा सामना येथे जिंकलाय. हार्ड लक टीम. चेरोबा कोण